प्रकरण उघडकीस आलेलं आहे। एका शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे आणि त्या मुलीच्या पालकांना देखील आता धमकावण्यात येत आहे। या प्रकरणाकडे कसं पाहताय? मला अतिशय गंभीर प्रकरण वाटतंय हे, कारण आताच्या घटकेला आपण हे जे मराठी विरुद्ध परप्रांतीय राजकारण जे करतोय त्याचं मला खरंच या सगळ्या ठाकरे बंधूंना सांगायचं आहे की त्याचा तुम्ही इतका अतिरेक नका करू की एका चिमुरडीला सुद्धा न्याय आता मिळेन असा झालाय। तर याची जबाबदारी खरं या लोकांनी घेतली पाहिजे। आत्ताच्या घटकेला अहिल्यानगरमध्ये ही जी घटना घडली आणि त्याला आज मला वाटतं 4था दिवस आहे। एक 8 ते 9 वर्षाची ती छोटीशी मुलगी आहे, तिच्यावर जबरदस्ती केली तिच्या शाळेच्या शिक्षकांनी आणि तिथले सरपंच आणि तिथले पुढारी मिळून हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करतायत। तिच्या वडिलांना धमकवण्यात आलंय की तुम्हाला इथे जर कामधंदा करायचा असेल तर तुम्ही हे गप्प बसा, त्याच्यावर कुठली कारवाई करू नका, जर केली तर तुमचा बोऱ्या बिस्तरा आम्ही इथून गुंडाळू। तर मला असं वाटतं आपण कुठच्या लेवलला जातोय आता, आणि तिथल्या पोलिसांनी त्याच्यावर कुठची FIR घेतली नाही, त्याच्यावर काही कारवाई होत नव्हती। मी आज सकाळी जेव्हा SP-शी बोलले तेव्हा SP घाडगे मला म्हणालेत की त्यांनाही काल उशिराने रात्री 11:30च्या सुमारास ही बातमी कळली। त्यांनी आज सकाळीच 2 टीम्स पाठवल्या तिथे, या व्यतिरिक्त चाइल्डलाईन नावाचा एक NGO पाठवला आहे आणि सगळ्यांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी मला दिलंय। माझी तर सरळ मागणी आहे, ते जे पुढारी असतील, ते जे सरपंच असतील, ज्यांनी कारवाई होऊ दिली नाही, परप्रांतीय आहे म्हणून कारवाई होऊ दिली नाही, अशा सगळ्या लोकांवर पॉक्सो अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे। महाराष्ट्राचं राजकारण आता इतक्या खालच्या स्तराला जाऊ देणं मला तरी पाहवत नाही, नक्कीच लढायचं याच्यावर। अधिवेशन काळामध्ये परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो प्रकरणात एक स्टिंग केलं होतं, मात्र आता कुठेतरी प्रो गोविंदा जो प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाकडून आयोजित केला जातोय त्याचाच प्रायोजक म्हणून रॅपिडोला पुढे घेतलेलं आहे। महाराष्ट्राचं जे अधिवेशन आहे ना, ते फक्त मुद्दे उचलून खंडणी गोळ्या करण्याचाच एक प्रकार आहे। तर प्रत्येक जे बरेचसे विरोधी पक्षाचे लोक सुद्धा आणि सत्ता पक्षातले जे मुद्दे मांडतात त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर कॉम्प्रोमाइजेस होतात, पैसे गोळा केले जातात। त्यातलाच हा सगळ्यात मोठा प्रकार की अधिवेशनात स्टिंग होतं, रॅपिडो कंपनी विरुद्ध होतं आणि तीच रॅपिडो कंपनी स्पॉन्सर म्हणून प्रताप सरनाईकांच्या इव्हेंटसाठी स्पॉन्सरशिप देते। याला शुद्ध मराठी भाषेत खंडणी एवढंच म्हटलं जातं। तर हे जे सगळं चाललंय, शिंदेनी हे ताबडतोब बंद करावं। एकानंतर एक त्यांच्या मंत्र्यांचे सगळे प्रताप, हे प्रताप सरनाईकांचे प्रताप पण आता बाहेर येताना दिसत आहेत। भाजपच्या प्रवक्त्या स्वाती साठे आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे। मला असं वाटतंय की आता न्याय तरी लोकांसाठी असावा, त्याच्यात राजकारण येऊ नये। आणि जर न्यायाधीश सुद्धा कुठल्या एका पक्षाचे स्पोक्सपर्सन असले, आत्ता सत्ताधारी भाजप आहे, तर भाजपचे स्पोक्सपर्सन जर तिथे न्यायाधीश म्हणून गेले तर हे म्हणजे याला आपण लोकशाही तर नक्कीच म्हणू शकत नाही। लोकांना याच्यातनं न्याय मिळेल की नाही असं मोठं प्रश्नचिन्ह होत आहे। मला तरी वाटतं की त्यांना कुठच्याही प्रकारे त्यांच्यावर आता जी नियुक्ती झाली आहे ती नक्कीच रद्द करण्यात यावी। एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, बेस्ट प्रकरणामध्ये त्यांनी दोघांनी वेगवेगळ्या नेमणुका केल्यात आणि यावरून आता कुठेतरी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे। मला जेव्हा कळलं की एकनाथ शिंदेनी अश्विनी जोशींची नेमणूक केली आणि फडणवीसांच्या कार्यालयाकडनं आणि एक नेमणूक झाली, आणि त्याच्यावर प्रश्न विचारल्यावर फडणवीस म्हणतात नाही माझा आणि बेस्टचा काही संबंधच नाही, तर मग तुमच्या कार्यालयाकडनं अशी नेमणूक झालीच कशी? पण असो, हे राजकारण आहे आणि यांची आत्ता सध्या खडाजंगी चालली आहे, ते पूर्ण महाराष्ट्राला कळतंय। जरी ते बोलले नाहीत, अलबेल आहे असं म्हटलं तरी खडाजंगी आहे एवढं स्पष्टपणे दिसतंय। IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची काल पुन्हा 24वी बदली झालेली आहे। या बदलीकडे आपण सातत्याने बदल्या होतात। चांगले अधिकारी कधीही काम करू शकत नाहीत, हे आपण तुकाराम मुंढेंच्या उदाहरणावरनं एकदा नाही अनेक वेळा बघितलंय की ते जिथे जातात तिथे ते सचोटीने काम करतात आणि त्यांना उचलून त्या पदावरनं फेकलं जातंय, तरी तो माणूस कसा तत्वांवर जगतोय, खरंच त्या माणसाला माझा सलाम। एकनाथ शिंदे काल पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत। एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्याकडे आपण कसं? एकनाथ शिंदेनी मला असं वाटतं की दिल्लीत एक चांगलं घर घेऊन
तिथेच मुक्काम करावा, कारण कोर्टाच्या वाऱ्या, अमित शहाच्या वाऱ्या, मोदीजींच्या वाऱ्या ह्या त्यांच्या फार काळ होताना दिसत आहेत. म्हणजे आठवड्यातनं 2दा जर त्या ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवबद्दल अभिनंदन द्यायला आठवड्यातनं 2दा जात आहेत, तर मला वाटतं काहीतरी नक्कीच गडबड आहे. कारण युतीत त्यांचं आणि फडणवीसांचं पटत नाहीये हे स्पष्ट दिसतंय. ईडीच्या एकानंतर एक अशा अनेक त्यांच्या जवळच्या लोकांवर रेड्स होत आहेत. काल देखील अशीच बातमी कळली की एक मोठ्या उद्योजकावर जो त्यांच्या जवळचा आहे त्याच्यावर देखील रेड झाली. एका मागोमाग एक त्यांच्या सगळ्या मंत्र्यांवर देखील कारवाई होताना दिसतेय. त्यांच्यावर चौकशा, FIR सगळं होताना दिसतंय. तर मला असं वाटतं अलबेल नक्कीच नाहीये, म्हणून पदोपदी ते अमित शहाकडे पळ काढताना आपल्याला दिसतंय. बीडमधील महादेव मुंडे प्रकरणात बांगर यांच्याकडून जे ते वाल्मिक कराडवर आरोप झाले. नंतर वाल्मिक कराडचा मुलगा पुढे येऊन आता म्हणतो आम्ही महादेव मुंडेला ओळखत नाही. महादेव मुंडे प्रकरणाची CID किंवा CBI SIT चौकशी न करता थेट CBIने चौकशी करावी अशी त्याची मागणी आहे. महादेव मुंडे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि आत्ताच्या घटकेला त्याच्यात राजकारण सुद्धा बऱ्यापैकी चाललंय. पण ते न होता त्या त्यांच्या पत्नीला, त्या मुलांच्या आईला न्याय मिळाला पाहिजे यासाठी कोणी लढताना दिसत नाहीये. मला परत तेच म्हणावंसं वाटतं की याच्यावर अतिशय स्ट्रॉंग आत्ताच्या घटकेला मला असं कळतं की जी SIT कुमावतजींच्या खाली नेमली गेली आहे ती व्यवस्थित कारवाई करेल आणि त्यांना जर फ्री हँड दिला, कुठलाही पॉलिटिकल दबाव नाही आला, तर मात्र ते कारवाई करू शकतील असं मला आत्ताच्या घटकेला वाटतंय. त्याच्यावर सुद्धा आम्ही नक्कीच ऑब्झर्वेशन करत राहू. एक व्हॉट्सअप नंबर देखील जारी केला आहे. ज्यांना या प्रकरणी अधिक माहिती असेल ती माहिती त्यांनी द्यावी. ती माहिती त्यांना गोपनीय पद्धतीने पोलीस ठेवतील, कोणतीही ओळख दाखवणार नाही असं सांगण्यात आलं. या संदर्भात बीडवरनं प्रत्येकाकडे, कारण तो जो त्याच्यातला प्रमुख आरोपी गोट्या गित्ते ज्याच्या विरुद्ध मी अगदी 28 डिसेंबरपासून लढतीये की हा व्यक्ती अतिशय मोठा तिथला गुन्हेगार आहे, त्याची सगळी माहिती मी SPंना देत होते. बीडहून माझ्याकडे असंख्य माहिती येत होती. त्याच्या गोट्या गित्तेचे लोकेशन अगदी थेट ओरिसापासनं, पुण्यापासनं, पनवेलपासनं जे येत होते ते सातत्याने मी SPंकडे देत होते. त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांची माहिती देत होती. आणि असे जर व्हॉट्सॲप नंबर जो आता पोलिसांनी जारी केला आहे आणि त्याच्यात गुप्तता बाळगली जाईल असं जे म्हटलं गेलं आहे, मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला हे अतिशय उत्तम पाऊल यांच्याकडनं केलं गेलं आहे. बरीचशी माहिती होईल, पण कृपा करून त्याच्यावर कारवाई करा अशीच माझी विनंती राहील.